नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 3 महिन्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल. फक्त संकल्प करायचा आहे आणि हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. यासाठी संपूर्ण गुरुचरित्र करण्याची गरज नसते. फक्त गुरुचरित्रामधील एक अतिशय चमत्कारी आणि शक्तिशाली हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. मित्रांनो, तसं तर संपूर्ण गुरुचरित्र प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. कारण गुरुचरित्रासारखा ग्रंथ, गुरुचरित्रासारखे पारायण या ब्रह्मांडात दुसरे कोणते नाही. कारण गुरुचरित्राचे अनुभव, गुरुचरित्राचे फळ आपल्याला त्वरित मिळतात. स्वामी प्रसन्न होतात, गुरुदेव दत्त प्रसन्न होतात. परंतु आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं. कारण गुरुचरित्राचे खूप कठीण, कडक असे नियम असतात आणि नियमांचे पालन नाही झाले तर मग आपल्याकडून खूप मोठी चूक होऊ शकते. म्हणून ज्यांना नियमांचे पालन करणं शक्य असेल त्यांनीच संपूर्ण गुरुचरित्र करावे. परंतु प्रत्येक गुरुचरित्रामधील अध्यायाचे वेगवेगळे महत्त्व आहे. तसंच एक महत्त्व आहे एका अध्यायाचे. हा अध्याय तुम्हाला 3 महिने वाचायचा आहे. कोणत्याही दिवसापासून तुम्ही ह्या अध्यायाला सुरुवात करू शकतात. रोज सकाळी उठून अंघोळ करून आपण जेव्हा शुद्ध पवित्र असतो तेव्हाच हा अध्याय आपण वाचून घ्यायचा आहे. तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण करू शकतात, मांसाहार करायचा नाही, बाकी याचे कोणतेही नियम नाही आहेत. हा अध्याय कंप्लीट 3 महिने वाचा. मध्ये काही सुतक, अडचण, समस्या आली तर तेवढे दिवस तुम्ही ते सोडून द्यायचे आहे. 3 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही हा अध्याय वाचू शकतात. पहिल्या दिवशी जेव्हा आपण अध्याय सुरू करू त्या दिवशी आपण हात जोडून स्वामींना संकल्प करायचा आहे की हा अध्याय तुम्ही कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी, तुमच्या कोणत्या इच्छेसाठी वाचत आहात ते स्वामींना सांगायचं आहे आणि मग हे वाचन सुरू करायचं आहे. हा संकल्प फक्त पहिल्या दिवशीच बोलायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा फक्त पहिल्या दिवशीच बोलायची आहे. जेव्हा 3 महिने तुमचे पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही गोडधोड नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. आता हा अध्याय गुरुचरित्राचा तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधून सुद्धा वाचू शकतात. ऑनलाईन PDF डाउनलोड करून सुद्धा वाचू शकतात. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 21वा अध्याय. तुम्हाला रोज 3 महिन्यापर्यंत गुरुचरित्राचा 21वा अध्याय वाचायचा आहे. श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने वाचायचा आहे. रोज सकाळी वाचायचा आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.